हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत शिक्षक भरतीवरून उमेदवारात अस्वस्थता, प्रक्रियेला विलंब, आचारसंहितेपूर्वी प्रक्रिया सुरू करावी किंवा करण्याची मागणी DTED BEd स्टुडंट असोसिएशनने करण्यात आलेली आहे। याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहूया, शाळा व्यवस्थापनाने सरकारच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवरील निकाल आला तरीही शिक्षक भरती प्रक्रियेविषयी साशंकता कायम आहे। टेट परीक्षा होऊन वर्षभराचा कालावधी उलटत आला तरी प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने DTED BEd धारकात अस्वस्थता आहे। निवडणूक आचारसंहितेपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संघटनेने मुंबईत आंदोलन सुरू केले आहे। गेल्या 8 वर्षापासून रखडलेल्या भरतीवरील स्थगिती उठवून राज्य शासनाने पवित्र पोर्टलद्वारे भरतीस मान्यता दिली। पात्रता व अभियोग्यता चाचणी घेऊनही कार्यवाही सुरू असतानाच संस्था चालकांनी याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्याने भरती क्रिया थांबली होती। गेल्याच आठवड्यात नागपूर खंडपीठाने शाळा व्यवस्थापनाच्या याचिकेवर निर्णय दिला आहे। आता न्यायालयाच्या निकालाबाबत शासनाची भूमिका स्पष्ट नाही। या पार्श्वभूमीवर DTED व BEd तरुणांच्या संघटनांनी विविध ठिकाणी आंदोलन सुरू केले आहे। खासगी अनुदानित शिक्षण संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 24,000हून अधिक जागांवरील भरती सुरू करावी। बिंदू नामावली दुरुस्तीसह नियुक्ती दिनांकासहित कालबद्ध कार्यक्रम त्वरित जाहीर करावा। खासगी अनुदानित शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक भरतीच्या मुलाखतीसंबंधी दिशानिर्देश शालेय शिक्षण विभागाने जाहीर करावेत। शासनाने शैक्षणिक क्षेत्रातील 30% नोकर कपातीचे धोरण रद्द करावे, या मागण्यासाठी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे। जिल्ह्यातील अभियोग्यताधारक तरुणांनी एकत्र येत आंदोलन सुरू केले आहे। सध्या विधिमंडळाचे अधिवेशन चालू असून त्यातच याबाबत निर्णय अपेक्षित आहे। निकषामध्ये बसूनही व राज्यभरात जागा रिक्त असतानाही पात्र तरुणांमध्ये भरडले जात असल्याची भावना निर्माण झाली आहे। अडचणी अधिक प्रक्रियेबद्दल संभ्रम। राज्यातील शिक्षक भरती रखडत चालली असताना DTED BEd तरुणांमधील अस्वस्थताही दिवसेंदिवस वाढत आहे। आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या काही महिन्यातच लागणार आहे। त्या अगोदर अंतिम टप्प्यात आलेली भरती प्रक्रिया पूर्ण करून दिलासा देण्याची अपेक्षा असली तरी त्यात अडचणीच अधिक आहेत। भरतीच्या दिरंगाईमुळे प्राध्यापकांमध्येही शासनाविरोधात नाराजीचा सूर। राज्य सरकारने प्राध्यापक भरतीचा निर्णय नोव्हेंबरच्या सुरुवातीला जाहीर केला आहे। मात्र हा निर्णय जाहीर करून महिना उलटला तरीही भरती सुरू झाली नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे। राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने 3 नोव्हेंबरला प्राध्यापक भरतीचा निर्णय जाहीर केला। यात विद्यापीठे आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या रिक्त जागांपैकी 40% जागांवरील भरतीला मान्यता दिली आहे। सरकारने प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 4,738 जागा भरणार असल्याचे जाहीर केले होते। त्यात सहाय्यक प्राध्यापक 3,580, शारीरिक शिक्षण संचालक 139, ग्रंथपाल 163, प्रयोगशाळा सहाय्यक 856 या जागांचा समावेश आहे। दिवाळीपूर्वी प्राध्यापकांना दिलासा देण्यासाठी सरकारने घाईघाईने पदभरतीला मान्यता दिली, त्यामुळे प्राध्यापकांचे आंदोलन मागे घेण्यात आले। पण निर्णय घेऊन महिना होत आला तरीही सरकारने अद्याप भरती प्रक्रिया सुरू केली नसल्याने प्राध्यापक संघटनांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। गेल्या 8 वर्षापासून शिक्षक भरती रखडली असून DTED BEd तरुणांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे। शासन एकीकडे रोजगार निर्मितीच्या घोषणा करताना पात्र तरुणांना रोजगारापासून वंचित ठेवत आहे। राज्यात शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने शिक्षण क्षेत्रावरही परिणाम होत असल्याने तातडीने भरती प्रक्रिया पूर्ण करावी, असं परमेश्वर इंगोले पाटील, राज्य उपाध्यक्ष DTED BEd स्टुडंट असोसिएशन यांनी सांगितलेले आहे। शासनाच्या भूमिकेकडे लक्ष। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शिक्षक निवडीमध्ये शाळा व्यवस्थापनाचा अधिकार कायम आहे। 1981च्या संस्था अधिनियम कायद्यात बदल करून येत्या अधिवेशनातच कायदा करण्याचा सरकारचा विचार आहे। तरुणांचा रेटा लक्षात घेता शिक्षक भरती पूर्ण करावी अशी मागणी होत आहे। या सर्व बातमीवरून आपल्या लक्षात येतं की शिक्षक भरतीवरून उमेदवारात अस्वस्थता पसरलेली आपल्याला दिसून येत आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।